A bucket full of hot water is kept in room and it cools from 75 to 70. बघा लक्षात. In T1 minutes. 70 to 65 in T2 minutes. And from 65 to 60 in what? T3 minutes. आता कॅपिटल T1, T2 आणि T3 काय दिलंय? टाइम दिलाय आणि या टाइम मधलं रिलेशन विचारलं. बरोबर? ओके एव्हरीवन. मग ह्यासाठी थिंक कसं करणार? That's how you are going to think. As basic formula काय? As basic formula काय? dt बाय t न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग वर आहे. As hot water cools म्हणजे न्यूटन्स लॉ ऑफ कुलिंग ना. C T average minus T naught. बरोबर? Is it right? बरोबर. आता यातलं 75 मायनस 70 डिफरन्स किती आहे? पहिल्या केस मध्ये बघा लक्ष द्या. 75 मायनस 70 म्हणजे डिफरन्स किती आहे? 5. 70 मायनस 65 and 65 minus 60 5. म्हणजे dt काय काय कॉन्स्टंट आहे? dt कॉन्स्टंट आहे, राईट? dt काय? कॉन्स्टंट. सी तर कॉन्स्टंट असतंच. टी नॉट सेम आहे. ऍव्हरेज सेम असणार काय? नाही, नंबर वेगळे आहेत ना, त्यामुळे ऍव्हरेज काय सेम नसणार. इज राईट? आणि त्यामुळे हे 3 1 2 अँड 3 कॉन्स्टंट आहेत. ह्याचा अर्थ काय? टाइम अँड ऍव्हरेज मध्ये इनवर्स रिलेशन आहे. टाइम इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? टी ऍव्हरेज. बरोबर? राईट? हा. आता मला सांगा, पहिल्यासाठी ऍव्हरेज काय येणार? 75 प्लस 70/2. हे T1 साठी असं मी लिहिलोय. T1 साठी ऍव्हरेज कम्पेअर करायला आपण ना. हा, बघा लक्ष द्या मी कसं सॉल्व्ह करवलंय. दुसरं ऍव्हरेज काय? 70 प्लस 65/2. नंबर, हा नंबर सांगायचा मला, स्टेप वाचते आपली. हा, किती? 72.5. हे पहिला ऍव्हरेज. 72.5. इज राईट? हा, ओके. पुढचं ऍव्हरेज 70 प्लस 65 हा बाय 2 किती येणार? आणि तिसरं ऍव्हरेज नाही केलं तर चालतंय. 65 प्लस 60/2 हे ऍव्हरेज. सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठे असणार? ह्या ऍव्हरेजची जास्त असणार का नाही? कारण नंबर जास्त मोठे आहेत ना. बरोबर? व्हॅल्यू कॅल्क्युलेशन करूच नका. मग इनवर्स रिलेशन आहे T1, हे T2 आणि T3. इनवर्स म्हणजे उलट करायचं. T1 इज लेस T2, त्यामुळे T1 सगळ्यात कमी, त्यानंतर T2, त्यानंतर T2. म्हणजे ऑप्शन कुठलं? ऑप्शन बी. T1 सगळ्यात कमी, त्यानंतर T2, त्यानंतर T3. बी इज ऑप्शन. इज इट क्लिअर? इनवर्स रिलेशन काय आहे ना, ह्यामधलं अंडरस्टँडिंग काय होतं? इनवर्स रिलेशन, कारण dt सेम आहे, फक्त राहिलं काय? dt आणि टी ऍव्हरेज. घ्या.